कॉमेडी. शिवसंघ बॅट्समनची नावं सांगा. आले आले आयकॉन आले आयकॉन आले. ऋतुज घरात टीव्हीचे आयकॉन. शिवा दुसरा बॅट. नवीन शिवा 12वा पाठवा कोणतरी एक नाव सांगायला. फलंदाजीची जोडी सज्ज. एका साइडला आयकॉन आणि दुसऱ्या साइड ओमकार माळी यांचं आगमन. हा ते भाग्यश्रीला यायच लागतं. हॉलिंडर चिरले जलंधर हॉलिंडरचा दुसरा चेंडू ब्लॉक होल्डचा होता. चांगला एकच धाव. भावेशनी चांगला कमबॅक केला दुसऱ्या चेंडूवरती. लेट आला भूषण पण थेट वार केला भावेशवर. तिसरा चेंडू फुलटॉस होता पण काय थोडा चिखळ आहे. सांभाळून सांभाळून 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 चेंडूत शेवाची धावसंख्या आहे ती 8. बिनबाद 8. हो खूपच चांगला चेंडू होता. ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू होता. पहिले चेंडूवरती षटकार लागल्यानंतर खूपच चांगले चेंडू टाकतोय भावेश. हो खूपच चांगला चेंडू खूपच चांगला चेंडू. लास्टचा चेंडू पहिले ओव्हरचा लास्टचा चेंडू शिल्लक. बघूया जतीन. खूपच वाईट चेंडू. हॉटेल भाग्यश्री यायलाच लागतं. खूपच चांगला चेंडू भावेश याचा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र 11 धावसंख्या जमा केलेली आहे ती नावा शिवा संघाने. खूपच चांगला शतक फेकतोय तो भावेश नाईक. आणि चिरले चॅलेंजर्सचे हॉलिंडरला अशी नम्र विनंती आहे का त्यावी बाउंड्री रेषावर सीमा रेषावर ताबा घ्यावे. दुसऱ्या ओव्हरसाठी आयरवली कोलेवाड्यांचा गोलंदाज येतोय तो मनोज. आणि आमचे हॉटेल भाग्यश्री यायलाच लागतं. आणि आमचे संघाचे स्पॉन्सर समाधान शेठ माळी यांचं आगमन झालेलं आहे. जेवून आलेत ते वाटतं आता ताव मारून आलेत. आता मनोज आता माईक त्यांच्याकडे आपण देऊया. ओव्हर टू समाधान माली. मनोज याचा खूपच चांगला चेंडू धारदार गोलंदाजी होतोय. मागच्या मॅच मध्ये पण धावा नाही झाल्या. या मॅच मध्ये पण काय दिसत षटकार चौकार काय दिसत नाही. भूषणने पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर मारला नंतर खूपच थंडगार. हो काय चेंडू टाकलेला. गुडलँडचा चेंडू.
नवीन शेवा संघाची फलंदाजी ऐरोली संघ गोलंदाजी करताना मनोज आता तिसरा चेंडू खूपच चांगली शतक फेकतोय तो मनोज 3 चेंडू मध्ये एकच धाव दिलेली आहे त्यांनी आणि आता तुर्ब्याचा भूषण सामना करेल तो मनोज याचा बघूया चौथा चेंडू मनोज याचा भूषण साठी आणि खूपच चांगला चेंडू भूषणला काही समजत नाही निर्धाव चेंडू पाचवा चेंडू मनोजाचा भूषण साठी वाईट चेंडू 4 चेंडू मध्ये मनोज यांनी फक्त धावा दिल्या त्या 2 खूपच चांगला असा षटक फेकतोय तो मनोज आणि यावेळचा चेंडू हवेत आहे झेल आहे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडताना एक धाव झालेली आहे दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण झालेली आहे भूषणला काय समजत नाही त्याच्या बॅटीला बॉल कनेक्ट नाही होत पहिलाच जरूर त्याने षटकार मारलेला आल्यावर नंतर लास्टचा चेंडू आहे आणि यावेळेला आपण निर्धाव चेंडू खूपच चांगली अशी षटक 2 ओव्हरी झालेले आहेत आणि धाव संख्या आहे ती 15 बिनबाद 15 नावा शेवा नवीन शेवा संघ आणि आता ओव्हर 2 समाधान माली थँक्यू आयेश तर आता सदर सामना चालू आहे तो ऐरोली आणि कोलीवाडा आणि नवीन शेवा यांच्यामध्ये तर नवीन शेवा संघाची फलंदाजी चालू आहे आणि फलंदाजी करताना 2 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपलाय 12 चेंडू मध्ये बिनबाद 15 अशी अवस्था आहे आजच्या दिवसामध्ये जे 3 सामने झाले त्यामध्ये खूपच धावा झाल्या होत्या परंतु या 2 सामन्यामध्ये मागच्या सामन्यात सुद्धा कमी धावा झाल्या होत्या ना आता सुद्धा खूपच कमी धावा झालेल्या आहेत चिरले चॅलेंजर ब्रँड आहे ब्रँड जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट न व्हा नष्ट खावाला येताव तर या सामन्यासाठी पंचांची कामगिरी करत आहेत रमाकांत घरत चिरले आणि बाबुराव ठाकूर चिरले दोन्ही अष्टपैलू खेळाडू आज पंचांच्या भूमिकेत पुन्हा एकदा 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय ऐरोली कोलीवाडा संघाचा गोलंदाज रितेश रितेश श मात्र शेवटला नक्कीच आहे असा हा हितेश खूपच वेगवान गोलंदाज दिसतोय आणि त्याला तोंड देणारे डावखुऱ्या त्याचा फलंदाज जतीन आणि हा उत्तुंग फटका फुलटॉस चेंडू टाकलेला आहे आणि नो चेंडूंचा इशारा येतोय पंच रमाकांत घरत आणि या 7 धावा मिळतात या 7 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 23 धाव संख्या धावून पोहोचलेली आहे 23 यावर बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय आता आक्रमकता धारण करावी लागणार आहे ती फलंदाज जतीन आणि भूषण अशी डावखोरे आता जी जोडी मात्र खेळपट्टीवर हजर आहे आणि दरम्यान पुन्हा एकदा हितेश गोलंदाजी मार्कवर वेगवान गोलंदाज आणि हा पंचांचा इशारा नक्कीच येणार नो चेंडू पुन्हा एकदा फीट आता मात्र फीट आहे आणि 1 धावेने संघ पोहोचतोय 24 वर बिनबाद 24 थोडा धाव संख्येला आता आकार येत आहे कमीत कमी 50-60 धावा झाल्या पाहिजे
हो फ्री हिट आहे, त्याच्यामुळे कोणताही जरी झेल घेतला तरी फलंदाज काय बाद होऊ शकत नाही. एक धाव मिळतोय, एका धावेने संघ पोहोचतोय 25च्या घरात. जतीन आणि भूषण अशी जोडी मैदानात. भूषण एक आक्रमक फलंदाज, तर त्याच्या सोबत आहे जतीन. नवीन सेवा संघाचा हा जतीन एक आक्रमक फलंदाज आहे. तर आयकॉन खेळाडू भूषण याची आक्रमकता आपण सर्वांनी बघितलेली आहे. हो वारंवार खराब चेंडू टाकतोय आणि हा नो चेंडूचा इशारा येते परत. अशा प्रकारे धावसंख्या वाढतोय एकने. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 26 बिनबाद 26. अजूनपर्यंत सफलता मात्र प्राप्त झालेली नाही ती ऐरोली कोलीवाडा संघाला. एक चेंडू अजूनपर्यंत टाकून झालेला आहे आणि एक चेंडू मध्ये 11 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे थोडीशी मागणी गोलंदाजी म्हणता येईल ती हितेश या गोलंदाजाची. वेग तर खूप आहे परंतु टप्पा मात्र त्याचा अचूक टप्पा काय पडत नाही. त्याच्यामुळं फलंदाजी करणाऱ्या संघाला याचा फायदा मात्र होतोय. पुन्हा एकदा हितेश वेगवान गोलंदाज आणि आता मात्र दे धक्का आणि घे छक्का आणि 6 धावा. या 6 धाव्याने संघ पोहोचतोय 32 नो लॉस. धाव फलकाला षटकाराने धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. हितेशची ज्याची गोलंदाजी मात्र खूपच मागडी ठरत आहे. 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू मध्ये 17 धावा दिलेल्या आहेत. खूपच मागडी गोलंदाजी म्हणता येईल. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॅट मध्ये आलेला फटका षटकार. डबल चौन क्रॉस षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचतोय 38च्या घरात. आता मात्र खूपच चांगली धावसंख्येला आकार आलेला आहे. हितेश या गोलंदाजावर आक्रमण चढवलेलं आहे ते फलंदाज भूषण. भूषण एक आक्रमक फलंदाज आहे. त्यांनी आक्रमकता धारण केलेली आहे. खरोखरच चांगली फलंदाजी म्हणता येईल ती भूषण याची. पुन्हा एकदा खणखणीत षटकार. तीन चेंडूवर लगातार 3 षटकार भूषण याच्या बॅट मधून. खरोखरच आक्रमक धारण केलेलं आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 44 नो लॉस. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूपच मागणी गोलंदाजी करतोय तो हितेश. चेंडू आलेला आहे बघा. तुम्हाला पसंतीचा चेंडू निवडा आणि त्याच्यावर षटकार ठोका. चेंडूंची काही कमी नाही ते. चला हितेश पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. हो आता अतिशय खोलवर टाकलेला चेंडू. फलंदाज भूषण याला काही समजत नाही. मारण्याच्या नादात चकतोय. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थिर 44. या षटकातील आता 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघू या शेवटचा चेंडूचा कसा समाचार घेतोय फलंदाज भूषण. हो नो चेंडू. खराब चेंडू. पंचांचा इशारा येतो खराब. पंच आहेत रमाकांत घरत स्ट्राईक पंच, तर नॉन स्ट्राईक पंच आहेत बाबुराव ठाकूर. दोन्ही अष्टपैलू खेळाडू होते चिर्ले गावामधले. आणि आज या पंचांच्या भूमिकेमध्ये बघूया शेवटचा चेंडू खराब टाकला. 45 धावा या धाव फलकावर लागले. म्हणजे धाव संख्येला थोडा आकार आले आहे. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या आणि आता मात्र 5 चेंडू मध्ये किती धावा झाल्यात बघा. आणि 1 धाव पुन्हा. भूषण स्वतःवर नाराज आहे. हा फटका त्याला जोरात मारायचा होता, षटकार मारायचा होता, पण बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. आणि हा 1 धाव एका धावेने
तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 31 धावा पूर्ण झालेल्या आहेत. टोटल धावा झालेल्या आहेत त्या 46. टाकीगाव संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यावे. या पुढचा सामना 3 षटकांचे होणार आहेत. बॉल घेऊन जा, बॉक्सच तिथं घेऊन. हितेश याची खूपच गोलंदाजी मागणी ठरलेली. 31 धावा दिल्या. आपल्या 6 चेंडू टाकल्याचा त्यांनी काम केला आणि त्यांनी बरेच चेंडू टाकले, मोजता नाही येणार इतके. 2-3 ओव्हरी टाकल्या त्यांनी. बघूया शेवटचं षटक. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आहे. तो ऐरोली कोलीवाडा संघाचा एकमेव गोलंदाज, एक अतिशय आक्रमक गोलंदाज अनिकेत. त्याला तोंड देणारे भूषण, षटकारांचा बादशाह समजला जाणारा भूषण. ओ पहिला चेंडू, खराब चेंडू, पंचांचा इशारा खराब. आणि या खराब चेंडूने सुरुवात करून देते तो अनिकेत. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 47. बिनबाद 47. जतीन आणि भूषण अशी जोडी मैदानावर. दोन्ही डावखोरे हाताचे फलंदाज आक्रमकता धारण करतात. 47 धाव संख्याला खूपच चांगला आकार आलेला आहे. ओ आता झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद. पुढचा सामना आहे तो चिर्ले चॅलेंजर आणि टाकीगाव 11 टाकीगाव. तर टाकीगाव संघाचा कर्णधार ही इनिंग संपाच्या हात आला नाही तर त्यांना बाद करण्यात येईल. नाहीतरी नंतर हे बाद होणार आहे. जर संघाचा कर्णधार या इनिंगच्या अगोदर आला नाही तर टीम बाद करण्यात येईल. चला लक्ष द्या सामन्यामध्ये. खूपच चांगली गोलंदाजी. ओ एकच धाव पूर्ण. बघूया, बघा कशी चपलाई आहे ती. जतीनची चपलाई बघा. 2 धावा पूर्ण आणि खराब चेंडू. अशा प्रकारे धाव संख्या मिळतात 3. धाव संख्या पोहोचलेली आहे 50 ना 50 तोला. 50 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत त्या नवीन सेवा संघाच्या. ओ आता मात्र असा चेंडू होता. मावा होता, मावा भावा, मावा होता पण तुम्ही खाला नाही तो. आणि हा निर्धाव चेंडू. अनिकेत आता मात्र झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट झेल. बघा टाकीगाव संघाचा कसा लवकर लगेच आला का नाही बघा. बाद करू वळल्यावर त्यांच्या कानांशी रक्ताऐवजी पाली आली. याच्या पुढचा सामना हा 3 षटकांचा होणार आहे. चला टॉस ओढून घ्या. अनुज घरात ला गोलंदाजी करणार आहे अनिकेत. खूपच चांगली गोलंदाजी अनिकेतची आता म्हणता येईल. ओ फुलटा चेंडू होता. बघूया मारण्याच्या नादात थोडासा पट्ट्यात काही चेंडू आलेला नाही.
आणि या 2 धावा मिळतात. 2 धावेने संघ पोचतोय. 1 बाद 2 बाद 52. हो, फलंदाज बाद झालेला आहे. मंथन, फलंदाज येतोय मंथन. मंथन बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळ करतोय. 52 धावा झालेल्या आहेत. जर हा षटकार आला तर 58 होतील, चौकार आला तर 56 होतील, जर 2 धावा आल्या तर 54 होतील, जर 1 धावा आली तर 53 होतील. बघूया काय होतंय. ओ झेल होता. बघूया झेल खाली कोणी नाही आणि 1 धाव तर पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेता घेता फलंदाज बाद. आणि 53 धावा पूर्ण झाल्या आणि 54 धावाचा लक्ष मात्र ठेवले आहे. तो ऐरोली कोलीवाडा आणि ऐरोली कोलीवाडा संघाचे आयकॉन अजिंक्य लाडू आणि भावेश पवार. माईक भावेश नाईक. भावेश नाईक दारावे येणार. भावेश नाईक दारावे. त्याला मी कॉल 2-3 केले होते. कॉल काय त्याने उचलला नाही. त्यांची दारावेची टीम टाकायची होती. नंतर त्याचा आलेला कॉल मला. भूषणनी तर आता म्हणजे आयकॉन खेळाडू असताना चांगली कामगिरी केलेली आहे. बरेच षटकार मारले आणि संघाला सुस्थितीत घेऊन गेलेला आहे. धावसंख्या 53 आणि 54 धावांचं लक्ष. बघूया कशा प्रकारे पार करतो. याच्या पुढचा एकदम दर्जेदार सामना पुढे आहे. तो म्हणजे चिर्ले चॅलेंजर आणि टाकीगाव 11 टाकीगाव. टॉस विन कोण झालंय. आणि लागलेली पहिली पनवती टाकीगाव टॉस विन झालेले आहेत. बघूया चिर्ले चॅलेंजर याच्यानंतर कसा खेळ करतोय. पहिल्या सामन्यामध्ये तर आक्रमक रूप धारण केलं होतं. 96 धावा मारल्या होत्या.
नमित पाटील आयकॉन खेळाडू बघूया तर त्याला तोंड देणार आहे अजिंक्य लाडू. ओ पहिला चेंडू खराब चेंडू पंतांचा इशारा येतोय खराब चेंडूचा. या खराब चेंडूने संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते. धावसंख्या धावून पोहोचते बिनबाद 1. अजिंक्य खेळण्यासाठी तयार. बघूया एक आयकॉन खेळाडू. ओ बघा शॉट कसा मारलेला आहे. झेल आहे झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल भूमीला दान आणि थ्रो पण बघा कशा प्रकारे केले. एक सिंपल असा झेल होता. झेल भूमीला दान झालेला आहे. एक जीवदान मिळतोय अजिंक्यला. बघूया कशा प्रकारे जीवदानाचा फायदा घेतोय. खूपच चांगला झेल होता. नक्कीच अजिंक्य बाद झाला असता पण तसं काही झालेलं नाही. क्रिकेटमध्ये जर तरच्या भाषेला काही महत्व नाही. आणि हा खराब चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू खराब. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4. आतापर्यंत 2 चेंडू खराब टाकलेले आहेत गोलंदाज नमित पाटीलने. परंतु अगोदरच्या चेंडूवर एक सफलता मिळाली असती पण तसं काही झालेलं नाही. ओ वंडरफुल शॉट आणि हा षटकार. दरम्यान पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. थोडासा रनअप मध्ये मिस्टेक झालेला आहे त्याच्यामुळं लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 11. धाव संख्या आहे ती 11. 11 धाव. ओ शांत खेळ चालू आहे आता बघा. डिफेंड केलेला आहे. चेंडू एकदम खोलात टाकला होता. फलंदाजांनी बघितला आणि चेंडू डिफेंड करून टाकला. बघूया फलंदाज तावातावाने खेळण्यासाठी तयार. आता मात्र हा उत्तुंग फटका आणि हा षटकार. आणि हा सुंदर चेंडू म्हणता येईल. चेंडू खराब गेला असता परंतु बॅटरनी त्याच्यावर छलांग मार दिया ये. धाव संख्या झालेली आहे ती 18. एक षटकाचा खेळ संपलेला आहे म्हणजे 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 18 धावा झाल्या आहे. 2 षटकार या ओव्हरमध्ये झालेले आहेत. 18 बॉलमध्ये 36 म्हणजे 12ची सरासरी अजूनपर्यंत पाहिजे. चला स्ट्राईकला कोण आहे? यो कोण गेलते यो? अनुज घरात.
बॉलिंग मार्कवर आहे तो अनुज घरत आणि बॅटिंगवर आहे तो अजिंक्य अभिषेक आणि अजिंक्य लाडू. ओ सुंदर चेंडू, खरोखरच अतिशय सुंदर चेंडू, एकदम खोलात टाकलेला चेंडू. अभिषेक याला काही समजत नाही, चेंडू जातोय निर्धाव. पुढचा चेंडू टाकणारे तयार, फुल टॉस आणि हा नक्कीच षटकार. 28 धावांची गरज पुढील उर्वरित चेंडू मध्ये. ओ स्टेट ड्राईव्ह आणि हा षटकार. 'अजून पुढे पण एक बॉल आहे. 22 धावांची गरज आहे. ठोकम ठोक चेंडू दबलेला आहे, काहीच नाही, धावते राहायचंय. 2 धावा. आता मात्र 20 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 13 चेंडू मध्ये 20 धावाची गरज. सामन्याची हवा काढून टाकलेली ती अभिषेक आणि अजिंक्य यांनी. पुन्हा एकदा फुलटॉस आणि 9 चेंडू. फुलटॉसचा परिणाम काय असतो ते इथे समजत आहे. षटकार, फक्त षटकार आणि षटकारच होऊ शकतोय. तेरा चेंडू आणि 13 धावांची गरज. ओ काय शॉट मारलाय बघा, चौकार. खूपच चांगली बॅटिंग अभिषेक याची. चला याच्यानंतर जो सामना आहे चॅलेंजर चिर्ले आणि टाकीगाव 11 टाकीगाव. तरी टाकीगाव संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय योगेश घरात. पहिला चेंडू अवांतर. आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. ओ अतिशय आक्रमक फटका. आजच्या दिवसातील हा सर्वात लांब षटकार. मला वाटतं पावसाने वाटते कालपासून शपथ घेतलेली आहे का 2 दिवस पाणी पडायचंच नाही. कडक ऊन पडलेलं आहे आणि खेळाडू हे काले होत आहेत. 2 धावांची आवश्यकता आहे आता. आणि हा षटकार. अभिषेक याची चांगली धुवाधार फलंदाजी आणि संघ विजय होत आहे ऐरोली कोलीवाडा. आणि नवीन सेवा संघ पराभूत होतोय. त्यांना पुढल्या वर्षी या सामन्यामध्ये सामन्याचा सामनावीर जातोय एक आक्रमक अशी फलंदाजी करणारा फलंदाज अभिषेक.
मारल्या त्यांनी 10 बॉल मध्ये 33 धावा. खूपच चांगली फलंदाजी.